नमस्कार मंडळी, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच थंडगार सरबत प्यायला खूप आवडतं. म्हणूनच मग आज आपण मोहब्बत का सरबत बनवतोय. मोहब्बत का सरबत हे दिल्लीचं एक फेमस सरबत आहे. आपण तर दिल्लीला तर जाऊ शकत नाही, पण घरच्या घरी तर ते बनवू शकतो ना. चला मग कसं बनवायचं ते आता आपण पाहूयात. तर मी आज अर्धा लिटर दुधाचं सरबत बनवणार आहे. तर दूध मी आधी गरम करून घेते. फ्रेश दूध घेतल्यामुळं ते आधी गरम करून गार करणार आहे. जर तुमच्याकडे टेट्रा पॅकचं दूध असेल तर ते तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता, त्याला गरम करायची आवश्यकता नाही. तर 3-4 मिनिटातच बघा दुधाला उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करून यामध्ये पाव कप साखर घालून मिनिटभर दूध उकळून घ्यायचं, म्हणजे मग साखर पूर्ण विरघळेल. तर साखर पूर्ण विरघळली आहे. तर आता गॅस बंद करूयात आणि दूध पूर्ण थंड व्हायला ठेवून देऊया. सरबतासाठी दूध आपल्याला एकदम थंड पाहिजे. दूध थंड होतंय तोपर्यंत आपण आता टरबूज कापून घेऊया. आपण हे पूर्ण टरबूज वापरणार नाही, साधारण अर्धा टरबूजाचे अशा पद्धतीने आपण छोटे छोटे तुकडे कट करणार आहोत. ज्याने आता हे तुकडे मी एका भांड्यामध्ये काढून घेते. ह्या टरबूजाच्या बिया आपल्याला शक्य तेवढ्या काढून घ्यायच्या आहेत. आता त्यानंतर 1 चमचा सब्जा बी पाण्यात भिजत घालूयात. सब्जा बी घालणं ऑप्शनल आहे, याने पोटाला खूप थंडावा मिळतो. उन्हाळ्यामध्ये हे सब्जा बी आपली शरीरातील उष्णता कमी करण्याचं काम करतं. आपलं दूध आता पूर्ण थंड झालेलं आहे, तर ते मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. आता त्यानंतर यामध्ये भिजलेला सब्जा घालूयात. सब्जा बघा किती फुगलेला आहे. आपल्या इच्छेनुसार सब्जा घाला. आता याला आपण मिक्स करूयात. आता त्यानंतर यामध्ये रोज सिरप किंवा रोअब्जा घालायचा. साधारण पाव कप एवढा मी हे अर्धा लिटर दुधासाठी घालणार आहे. यामध्ये साखर असते, हे खूप गोड असतं, त्यामुळे सुरुवातीला मी साखर कमी घातलेली होती. रोज सिरपमुळं सरबताला खूप छान टेस्ट येते. तर बघा काय छान रंग आलेला आहे. आता यामध्ये बारीक कापलेले टरबूजाचे पीसेस घालूयात आणि याला आता आपण मिक्स करूयात. यामध्ये काही बर्फाचे तुकडे सुद्धा घालूयात, म्हणजे मग सरबत एकदम थंड थंड कूल होईल. हवं तर तुम्ही सरबत सर्व करायच्या आधी फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर असं हे एनर्जेटिक आणि रिफ्रेशिंग टरबुजाचं सरबत, ज्याला मोहब्बत का सरबत असंही म्हणतात, ते आपलं तयार झालेलं आहे. बघूनच तुम्हाला सुद्धा बनवण्याची इच्छा झाली असेल ना, तर नक्की करून पहा, तुम्हाला आवडेल हे सरबत. तर चला, रेसिपी आवडली असेल तर सुनीता लामांडेज किचनला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर जरूर करा. धन्यवाद.